आकाशाने केसर प्यायलेलं आणि रस्त्यातल्या जंगलात भूत सुटलेली. कालपर्यंत जी मुलगी अभ्यास करत होती ती आज मजा करतीये हे मनाला पटवून देण्यासाठी निघालो बाहेर फिरायला. तो ये हूँ मैं, ये है मेरी बहन, ये मेरा भाई और हम लोग जा रहे हैं. ये मैं हिंदी का बोलती हूँ. स्कूटी आणलेलीच, मग घेतल्या घरच्या गाईडला. पण विषय असा झाला की ह्यो रस्ता कुठं जातो हे आमच्या गाईडलाही माहित नव्हतं, कारण आमचा गाईडच घर कोंबडा होता. संध्याकाळची वेळ झालेली, आकाशाने केसर प्यायलेलं आणि रस्त्यातल्या जंगलात भूत सुटलेली असं आमची गाईड सांगत होती. हडल लटकलेले आहे. आहा, काय ती झाडी, काय तो डोंगर, काय ती नदी, ओके मध्ये एकदम असं म्हणत गार हवा अंगावर घेत बोंबलत फिरत होतो. शेवटी डोंगराच्या पायथ्याशी पोहोचलो आणि मग माझ्या लक्षात आलं की अरे यांच्यात मोठी तर मीच आहे. उशीर झाल्यावर शिव्या ऐकण्याचा मान मलाच मिळेल. मग फिरवली गाडी. पण त्याआधी मी एक मुलगी असल्याने फोटो काढण्याचा जन्मसिद्ध अधिकार आहे आणि तो मी मिळवणारच असं म्हणत 2-4 फोटो काढूनच घेतले. अँड वी केम बॅक टू द होम. पुढे काय झालं ते पुढच्या व्हिडिओत सांगते. सबस्क्राईब करून ठेवा.